नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माजी सरपंचांसह दोघांवर गव्याचा हल्ला. पन्हाळा तालुक्यात नागरिकांवर होणारे गव्याचे हल्ले वाढतच आहेत. उतरे आणि किसरूळ येथे शनिवारी दिनांक 3 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या. यामध्ये उतरेचे माजी सरपंच सर्जेराव सकाराम कांबळे वय 51 आणि किसरूळ येथील तुकाराम महादेव पाटील वय 78 हे गंभीर जखमी झाले आहेत. कोतोली नांदगाव रस्त्यावर उतरे येथील पानपोईजवळ गव्याच्या कळपाने मोटारीला धडक दिली. यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेले सर्जेराव कांबळे खाली पडले. त्यानंतर गव्याने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्जेराव कांबळे हे शाहू मार्केट यार्डात 27 वर्षापासून हमाली करतात. रात्रपाळीचे काम संपून मित्रासोबत भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या एका मोटारीतून ते घरी परतत होते. कोतोली नांदगाव मार्गावर वारंवार गव्यांचा कळप निदर्शनास येत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. किसरूळ येथील तुकाराम महादेव पाटील हे शनिवारी सकाळी शेतीची राखण करून मुलासह घरी परतत असताना गव्याच्या कळपातील एका गव्याने तुकाराम पाटील यांच्या हातामध्ये असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाला बितरून हल्ला केला. यात पाटील यांची मान आणि कमरेजवळ जोरदार मार बसला. शनिवारी सकाळी 6:30च्या सुमारास पळशीमाळ येथील बाजार भोगव पडसाळी मुख्य मार्गावर ही घटना घडली. त्यांना तातडीने CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी याच गावातील बंडा खोत यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.